नमस्कार. सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे नाचणीचा ज्यूस. चला तर मी बनवायला घेते. हे नाचणी मी रात्री भिजत ठेवली होती. आता सकाळी मी स्वच्छ पाण्याने धुते. हे बघा, स्वच्छ पाणी धुवून झाले. आता मी मिक्सरमध्ये घालते आणि पाणी पण घालायचं याचं. आता या 3 वेलची घालते आणि ग्राइंड करून घेते. हे बघा, ग्राइंड करून झाले. आता मी गाळणीने गाळून घेते. हे बघा, सगळं दूध निघते. असं चमच्याने ढवळून हे सगळं दूध काढते. हे बघा, आता मी आता मी उरलेलं आहे ना, ते पण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते पाणी घालून. असं मी हे 2दा-3दा केलं आहे. हे बघा, परत एकदा मी असं गाळणीने गाळते. आता मी हाताने असं पिळते आणि सगळं ह्याचं दूध काढते. आता मी यात घालते गूळ पावडर, अर्ध वाटी गूळ पावडर आणि चांगलं त्याला मिक्स करते. आणि शरीरासाठी एकदम थंडगार आहे, थंड देणार आहे. नक्की करून पिया. हे उन्हाळ्यासाठी स्पेशल आहे. ह्याला दूधही म्हणू शकतात, ह्याला ज्यूसही म्हणू शकतात. पण दूध नका म्हणून ज्यूस बनवायला तर लहान मुलं पिणार नाही. आता सर्व करते. हे बघा, तर हे बघा तयार झालं हे नाचणीचं ज्यूस. मस्तपणे हे उन्हाळ्यासाठी स्पेशल आहे. पिया आणि एकदा हे ट्राय करा आणि लहान मुलांनाही द्या. त्यांनाही चांगलं वाटेल आणि आवडेल. ह्यात गूळ आहे, साखर नाही, म्हणून हे एकदम पौष्टिक आहे. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.